नमस्कार. मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण. गेल्या 12 वर्षापासून शिक्षक, सूत्रसंचालक आणि वक्ता म्हणून काम करतोय. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर संवाद करणार आहोत, हितगुज करणार आहोत. कारण हा विषय आपल्यापैकी प्रत्येकाला त्रस्त करत असतो. विषय आहे चिंता आणि चिंतन. तर या विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना मला सुरुवातीला संत कबीरांचे 2 दोहे मला सांगावेसे वाटतात. ही जी चिंता आहे माणसाच्या जीवनामध्ये किती भयानक आहे त्याचं अचूक नेमकं वर्णन संत कबीरांनी केलेलं आहे. चिंता ऐसी डाकिनी काट कलिजा खाय. चिंता ऐसी डाकिनी काट कलिजा खाय. वैद्य बिचारा क्या करे कहां तक दवा लगाए. चिंता से चतुराई घटे दुख से घटे शरीर. लोभ लोभ करे सो धन घटे कहे गए दास कबीर. म्हणजे ही चिंता अशी गोष्ट आहे की डॉक्टरांचा सुद्धा तिच्या समोर इलाज चालत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कसली ना कसली चिंता आपल्यापैकी प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागलेली असते. हे असं का होत असतं? तर मला असं वाटतं की आपली विचार करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये याचं उत्तर आपल्याला सापडू शकतं. म्हणजे बघा, खरं तर आपण कोणतीही गोष्ट करताना वर्तमानावर लक्ष केंद्रित करायला हवं. आपल्या कार्यामध्ये मग्न असायला हवं. आणि जो चालू क्षण आहे तो भरभरून जगायला हवा. पण मंडळी, आपण काय करतो? आपण भूतकाळामध्ये रमतो आणि भविष्याच्या भलत्या सलत्या कल्पना करत राहतो. आणि जी गोष्ट आपल्या हातातच नाही त्या गोष्टीचा जास्त विचार करतो. म्हणजे अमक्या व्यक्तीनं असं वागायला हवं, तमक्या व्यक्तीनं तसं वागायला हवं. पण त्या व्यक्तीनं कसं वागावं ही गोष्ट आपल्या हातात नाहीच आहे. आपण कसं वागावं एवढंच आपण ठरवू शकतो. म्हणजेच आपल्या विचारांची दिशा जी आहे ती चुकीची आहे. ही चिंता कशी आहे माहितीये? वाळवी ज्याप्रमाणे लाकडाला पोखरत असते तशी ही चिंता माणसाच्या मनाला आणि शरीराला पोखरत असते. असं म्हणतात की मन चिंती ते वैरीन चिंती. म्हणजे शत्रू देखील आपला जेवढा वाईट विचार करणार नाही तेवढं हे मन आपला वाईट विचार करत असतं. आणि म्हणून या मनाला आपण कसं थांबवू शकतो? ते भटकत असतं. तर त्याच्यावर नियंत्रण करता येणं, त्याला आपल्याला पाहिजे त्या दिशेला वळवता येणं हा चिंता थांबवण्याचा मार्ग असू शकतो. पूर्णतः चिंता आपल्या आयुष्यातल्या कधीच संपणार नाही, पण त्यांची तीव्रता आपण कमी करू शकतो. तर मंडळी, हरी, वरी आणि करी या तिन्ही गोष्टी माणसाला घातक आहेत. हरी म्हणजे काय? तर घाई. अति घाई मसणात नेई. वरी म्हणजेच काय? चिंता. आणि करी ही तर काय? पायसी असते आणि ती आरोग्यासाठी चांगली नसते. आणि म्हणून हरी, वरी आणि करी या तिन्ही गोष्टींपासून आपण थोडं सावध राहणं, दूर राहणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. आतापर्यंत आपण चिंतेचा विचार केलेला आहे. पण चिंतन म्हणजे नेमकं काय आहे आणि ते महत्वाचं कसं आहे? तर चिंतेला मागे सारून चिंतनाकडे जाणं म्हणजे स्वतःच्या सर्वोत्तम रूपाची जाणीव होणं, स्वतःचं सर्वोत्तम रूप पाहता येणं, स्वतःशी सकारात्मक संवाद करता येणं आणि आपल्या भावना कागदावर उतरवता येणं. अर्थात आपण लिहायला हवं. चांगला विचार करायचा असेल, चांगलं बोलायचं असेल, चांगलं काही लिहायचं असेल तर चिंतनाशिवाय हे शक्य नाही. आणि म्हणून चिंतन महत्वाचं आहे. चिंतन करणारा माणूसच
रचनात्मक नवीन काहीतरी काम करू शकतो. चिंतन करणं म्हणजे काय आहे? तर एखाद्या गोष्टीचा सारासार विचार करणं आणि एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन विचार करणं हे खऱ्या अर्थानं चिंतन आहे. आनंदाचा एक दरवाजा जेव्हा बंद होतो तेव्हा दुसरा उघडला जातो, पण आपल्याला बंद दरवाजाकडेच बघायची सवय असते आणि म्हणून आपण दुःखी होतो. म्हणजेच चिंता कमी करणं आणि पाहिजे असलेल्या गोष्टींचं चिंतन करणं ही गोष्ट सर्वस्वी आपल्यापैकी प्रत्येकाच्या हातात आहे. विनोबा भावे एके ठिकाणी असं म्हणतात, प्रसन्नतेपुढे सर्व दुःखे जाती झडून या. प्रसन्नतेपुढे सर्व दुःखे जाती झडून या. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. म्हणजे आपण जास्तीत जास्त आनंदी प्रसन्न राहण्याचा विचार केला पाहिजे, तरच या चिंतेला आपण दूर ठेवू शकतो. चिंतेला दूर ठेवणं आपल्यापैकी प्रत्येकाच्या हातात आहे, पण आपण तशी सवय लावून घ्यायला हवी, तसा विचार करायला हवा. थोडक्यात चिंता हा व्यक्तीच्या ऱ्हासाचा प्रवास आहे आणि चिंतन हा व्यक्तीच्या पुनरुत्थानाचा प्रवास आहे असं मला वाटतं. आणि म्हणून चिंता आणि चिंतन यातील फरक समजून घेऊन आपण स्वतःला जर चिंतनाची सवय लागली तर नक्कीच आपण बाजी मारू शकतो याची मला खात्री वाटते. धन्यवाद.